असं बोलत असताना मला वाटतंय की सुख आणि दुःख वाटतंय काय असते. ते एकाही सैनिकाला सुख काय आहे ते मिळत नाही, दुःख काय ते मिळत नाही. आपण आज वाढदिवस साजरे करतो अनेक, पण तुम्ही सांगा एक मित्राचा वाढदिवस, आईचा वाढदिवस, मुलाचा वाढदिवस, त्या सैनिकांना कुणाचा वाढदिवस साजरा करतात सीमेवरती राहून एवढा विचार करा. ह्यासाठी मला आत्मा भरून येते. तुम्हाला सांगावंसं वाटतंय ते सैनिक देशावर राहतात रात्रंदिवस. आजकाल फोन तर झालेत, पहिला काही सुद्धा नव्हता. एक लेटर आलं तर लेटर 2 महिन्यांनी लेटर मिळायचं, उशाला ठेवून लेटर वाचायचे. हे ह्यांची. आणि वीरपत्नी म्हणजे काय आहे हो? वीरपत्नी काय? स्वतःचे आज लग्न झाल्यानंतर स्वतःचे मुलं, त्यांचे मालकाचे आई वडील, त्यांना सांभाळणं रात्रंदिवस. जे आज विचार करता नवरबायकोचं प्रेम काय असतं हे तुम्हाला सांगावंसं वाटत नाही, सांगायची गरज नाही. पण त्यांच्यापासून किती त्यांचा हे कसा आत्मा हे होत असेल तुम्ही हे जाणून घ्या. त्यांच्यासाठी विचार केला पाहिजे. वीरनारी काय आहे? त्याने दिवस आयुष्य पूर्ण झिजवलं त्या सैनिकासाठी, त्यांच्या आईवडिलांसाठी. सैनिकाच्या त्यांना सैनिक देशासाठी देशावरती आहे ही त्यांच्या मनामध्ये खंत आहे. आणि आपली आईवडिलाची इज्जत ठेवून चांगल्या प्रकारे देशसेवेला असलेल्या सैनिकाच्यासाठी ती लढा रात्र दिवस वीर नारी म्हणून जगते. किती जर कुठं त्रास झाला तर ती कुणाला सांगत नाही ना, कधी आपल्या मनात ठेवते. एकमेव तिच्या शिरेस होतं देशभक्त माझा, हे माझी सैनिक हे देशावरला आहे, ही एवढंच त्यांच्या मनामध्ये इच्छा असते. दुसऱ्या वेळा माझ्या अशी प्रसंग आला, मी आलो तर अनेक वेळा एक सांगतो की असे प्रसंग आहे ती की तुम्हाला सांगण्यासारखे कमी आहेत. जेव्हा माझी स्वतःची आई वारली तर मी स्वतःच्या आईवडिलांचं सुख दुःख ही पाहू शकल नाही. 13व्या दिवशी घरी आलेलं आहे. अशा माझं मी दुःख सांगत नाही, अशा अनेक सैनिकाला प्रश्न आलेले आहेत, अनेक सैनिकाचे हे आहेत. ह्यासाठी तुम्हाला सांगतोय की सैनिक ही ड्युटी किती सुखादुखाची असते ही थोडी बाहेरच्या जनतेला जाणलं पाहिजे. आणि त्यातून एक आपल्या जाणणारे म्हणजे आज जे बोलून ज्यांनी जे सत्कार केला आपल्या माजी सैनिकाबद्दल त्यांचा खरोखरच मी आभार मानावं. ते कुठल्या शब्दात म्हणावं ते मला सुचत सुद्धा नाही. हे असा एक स्वरलता हे कार्यक्रमाचा आविष्कार हा ग्रुप आहे आणि ह्यांच्या आयुष्यभर आम्ही उपकार फेडणार नाही, हे आम्ही फेडूही शकत नाही. कारण का जाणीव असणारी माणसाची फार गरज आहे आवाज आपल्याला. हेच मला सांगायचं आहे. बाकी आज ह्या मुलांना आज ह्यांनी सत्कार जे ठेवला आहे इथं, हे आमचा सत्कार नाही, हे समोरच्या पिढीचा मुलामुलीचा सत्कार आहे, हे लहान बालकांचा सत्कार आहे. आज आमच्यासाठी तुम्ही आम्ही करून आलो म्हणून सत्कार आहे. पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम केला, आमचा सत्कार करून त्या पुढच्या पिढीला सत्कारवाला मुलामुलीला देशसेवा करण्याची संधी देण्याची प्रोत्साहन दिलेलं आहे, ही मी तुम्हाला सांगतो. आणि ह्यासाठी मुलांनी पुढच्या पिढीला सुद्धा आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी तयार राहावं हेच मी विनंती करतो सगळ्यांना. देशभक्ती ही साधी नाही, तुमच्या विनंती सगळ्या नोकरीपेक्षा श्रेष्ठ आणि प्रेम आणि तुम्हाला जे इज्जत मिळते ते एकच सांगतो, सैनिक म्हणून देशाची सेवा करण्यामध्ये आहे, हेच तुम्हाला मी सांगतो. एवढे बोलून 2च शब्द मानून अनेक वेळा मी आभार मानतो की आता बराच वेळ झालेला आहे, त्याच्यापेक्षा जास्त बोलत गेलो तो भरपूर काय बोलावं असं वाटतंय. आणि स्वरलता व आविष्कार करावं की क्लबचा अनेक वेळा मी आभार मानतो. जय हिंद, जय भारत.